हॅलो माझ्या ब्युटिफुल मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना. तर पावसाळा चालू झालेला आहे. किती छान वातावरण झालं आहे ना. कारण आता जून महिना पूर्ण गेला होता. आपल्याला तर मला तर वाटत होतं पाऊस पडतो की नाही, ह्यावेळेस एवढी गरमी होती आणि तरी पाऊस पडत नव्हता. पण आता जो त्याने 3-4 दिवसापासून चालू झाला आहे, थांबायलाच तयार नाही आहे. त्यामुळे बाहेरही खूप ठिकाणी लोकांची नुकसान होतात आहे. कोणाची घरांमध्ये पाणी जातं आहे, घरं तुटतात आहे. खूप काही काही गोष्टी होतात आहे, न्यूजवर आपल्याला ऐकायला मिळतं आहे ना. त्यामुळे थोडं वाईटही वाटतं. आणि आज पाऊसही खूप होता म्हणून विचार केला चला आज बट्ट्या बनवावं. पण मुलगी बट्ट्या खात नाही, त्यामुळे मग तिला इडली बनवली होती नाश्त्यासाठी आणि टिफिनला. स्कूल चालू असल्यामुळे टिफिनलाही तिला हेच दिलं होतं. तिला सांबार आवडतं म्हणून सांबार बनवला होता थोडासा एकदम. आणि आम्ही चटणी आमच्यासाठी. आणि मग हे बट्ट्यांचं पीठ आहे, थोडं जाडसर असतं. आता काही जणांना माहिती असेल, जे खानदेश साईडचे असतात ते बनवतात, तर पीठ थोडं जाडसर असतं. ह्याच्यामध्ये मी ओवा, मीठ आणि थोडा सोडा टाकला. ओवा असा हातावर क्रश करून टाकायचा, त्यामुळे ना बट्ट्या खाताना मस्त त्याचा सुवास येतो. आणि व्यवस्थित पाणी टाकून हे खरंच छान मळून घ्यायचं. जास्त घट्टही मळायचं नाही हे पीठ. कारण ना मी जेव्हा नवीन नवीन लग्न करून आली होती ना, तेव्हा मला खरं तर ही डिश खूप आवडली होती. कारण आमच्याकडे तर हे बनत नाही. आणि जेव्हा मी ते खाल्लं होतं तेव्हा मी ते शिकून घेतलं कसं बनवायचं आणि मग मी स्वतः बनवायला लागले. पण काय व्हायचं ना, माझ्याकडून हे पीठ ना कडक व्हायचं म्हणजे मळतानाच. आणि मग जेव्हा मी ते तळायचे ना, हे कसं आता आपण उकडायला ठेवायचं. हे इडलीच्या भांड्यात मी आता हे उकडायला ठेवलं आहे. आपल्या पद्धतीने शेप तुम्ही देऊ शकतात, कारण ते नंतर आपल्याला त्याचे काप करून तळायचे असतात. तर मग मी काय करायची, ते थोडं पीठ माझ्याकडून एक घट्ट मळलं जायचं. आणि मग जेव्हा मी ते तळायची ना, मग आपण कसं ते जेव्हा आपण बट्ट्यात पूर्ण तयार झाल्यानंतर जेव्हा असं व्यवस्थित त्याचं हे करून बारीक करून मग आपण त्याच्यावर वरण टाकून खातो ना, तर ते माझ्याकडून व्हायचंच नाही, कारण ते खूप कडक व्हायच्या बट्ट्या. त्यामुळे तुम्हीही पीठ मळताना काळजीने एकदम व्यवस्थित मळायचं, जास्त कडकही नाही आणि जास्त नरमही नाही. आणि आता मी हे वांग्याची भाजी करायला घेतली आहे. कारण माझ्या सासूबाईंनी तर मला असंच शिकवलं आहे. तर बाकी ठिकाणी कसं बनवतात माहिती नाही, पण हे असं कुकरलाच त्यांनी सांगितलं लावायला. तर मग मी हे असंच बनवते. ह्याच्यामध्ये आपलं हिरवं वाटण टाकायचं असतं, कारण आपल्या बट्ट्या आणि वरणही फिक्कं असतं. तर त्यामुळे ना ही भाजी व्यवस्थित तिखट छान बनवायची, जेणेकरून आपल्याला जेवायला चव येते जेवणाला. ह्याच्यामध्ये आता हळद, मीठ आणि धनेही टाकले आहेत मी आणि हिरवं वाटण टाकलं आहे. आता हे आपले काटेरी जे वांगे असतात ते त्याचे काप केले. थोडंसं आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं, कारण आपण आता ह्याला 2 शिट्ट्या देणार आहोत. त्यामुळे थोडंसं आपण अंदाजे पाणी टाकायचं आणि व्यवस्थित कुकरला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आणि मग ते झाल्यानंतर जसं आपण हे कसं बनवतो वांग्याचं भरीत, सेम तशीच चव असते. पण ते न भाजता हे असं कुकरलाच करतात आणि व्यवस्थित रवीने आता हे याला मॅश करायचं. त्यावर छान हिरवीगार कोथिंबीर कापून टाकायची. छान आपली वांग्याची भाजी तयार. आणि मग त्यानंतर आपण जे बट्ट्या उकळायला ठेवल्या होत्या त्या मग घ्यायच्या, त्याचे छान काप करायचे आणि गरम गरम तेलामध्ये ते तळून घ्यायचे. पहिलं तर म्हणजे आमच्याकडे तर हे बट्ट्या भेटायच्याच नाही. तर आम्ही काय करायचो, माझे सासरे जेव्हा गावाला जायचे ना, तेव्हा ते तिथून घेऊन यायचे. कारण इथं काही जणांना म्हणजे दळण आपण जरी म्हणजे हे पीठ बनवलं तरी दळणवाल्यांना माहिती नसतं ना, कसं जाडसर बनवायचं आहे, काय करायचं आहे. त्यामुळे मग आम्ही गावावरूनच तयार करून आणायचो. आणि मग इथे पण आता आमच्या इथं मिळतं, त्यामुळे ते एक टेन्शन गेलं. आता आम्ही कधीही वाटलं तर खातो. चला मग आपली बट्ट्या तयार. बाय.